कर्जमाफी सातबारा पुरा पुरा म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता त्याच्या बाबतीत ते काय बोलायला तयार नाही आणि आम्ही त्याला सांगणार आहोत 6 जूनला का आता बोला बोला नाहीतर मग आम्ही मारणार तुम्हाला टोला टोला तुम्हाला बोलता गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मैं कहाँ बैठा हूँ इससे बजाय मैं किसके लिए खड़ा हूँ ये बहुत महत्वपूर्ण होता है। काय झालेला आम्ही पाहतोय काश्मीरचा जो हल्ला झाला 28 लोक मृत्युमुखी पडले, 2 लोक आले आणि दोघांनी 28 लोकांना मारलं। त्यांना तर मला वाटते टोपी समोर आणून चिथळ्या करून टाकल्या पाहिजे, पण दुसरी जबाबदारी या देशातल्या चौकीदारांना स्वीकारलेली पाहिजे। आणि दुकानं खाऊचा असं म्हणणारा चौकीदार भ्रष्टाचारामध्ये अव्वल असणारा हा देश समोर जात आहे आणि इथं थांबला नाही तर 2 पाकडे इथं तरी चौकीदार मात्र बिहारमध्ये सभा घेतं, त्याचाही निश्चित झाला पाहिजे। काँग्रेस पासून तर भाजपापर्यंत सगळेच IT सेवेचे रोज हे काम रोज सकाळी एक पोस्ट टाकला जातो ज्यामुळे तुमचे माथे तुमच्या डोक्यातला विचार हक्काच्या लढाईच्या व्यतिरिक्त धर्मजातीच्या लढाईमध्ये लागला पाहिजे। दुःख मित्रांनो हे आहे का आमच्या कापसाला भाव देतं म्हणून सुद्धा आम्हाला तो भेटत नाही। कर्जमाफी सातबारा पुरा पुरा म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता त्याच्या बाबतीत ते काय बोलायला तयार नाही आणि आम्ही त्याला सांगणार आहोत 6 जूनला का आता बोला बोला नाहीतर मग आम्ही मारणार तुम्हाला टोला टोला तुम्हाला बोलता गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही। या देशातला कष्टकरी जे काही असेल कामगार असेल, खटले वाहणारा असेल, आमचा फेरीवाला असेल, सगळा कष्ट करणारा माणूस अजूनही आम्ही पाहतोय उपचारापासून तळपतं, शिक्षणापासून अलिप्त राहतं, घर त्याच्या नशिबी येत नाही। ही लढाई मित्र हो जाती धर्माची नाही, म्हणून तिरंगा आमच्या डोक्यात आहे। ही लढाई हक्काची। तुमच्या आमच्या डोक्यातला स्वार्थ भावना बाहेर काढून टाका। मैं कहाँ बैठा हूँ इससे बजाय मैं किसके लिए खड़ा हूँ ये बहुत महत्वपूर्ण होता है। काळामध्ये आणि हाताला असणारी अवस्था जर आम्ही पाहिली, काय झालेला आम्ही पाहतोय काश्मीरचा जो हल्ला झाला 28 लोक मृत्युमुखी पडले, 2 लोक आले आणि दोघांनी 28 लोकांना मारलं। त्यांना तर मला वाटते टोपी समोर आणून चिथळ्या करून टाकल्या पाहिजे, पण दुसरी जबाबदारी या देशातल्या चौकीदारांना स्वीकारलेली पाहिजे का। आणि दुकानं खाऊंगा असं म्हणणारा चौकीदार भ्रष्टाचारामध्ये अव्वल असणारा हा देश समोर जात आहे आणि इथं थांबला नाही तर 2 पाकडे इथं तरी चौकीदार मात्र बिहारमध्ये सभा घेतं, त्याचाही निश्चित झाला पाहिजे, त्याचाही निश्चित झाला पाहिजे। का बरं 2000 लोक होते तिथे, तुम्हाला कुठ्यानं सांगितलं का पर्यटकावर हल्ला होऊ शकतं ही माहिती असताना सुद्धा आम्ही एवढं दुर्लक्षित त्या ठिकाणाला का केलं। मित्रांनो सांगायचं तात्पर्य आपला हा विषय जरी नसला, कोणावर टीका टिप्पणीचा विषय जरी नसला, तर लक्षात ठेवा का राज्यामध्ये आणि देशामध्ये जात आणि धर्म हा नेहमी भडकत राहिला पाहिजे। याचे झेंडे तुमच्या आमच्या हातात आणि डोक्यात असले पाहिजे, म्हणून काँग्रेस पासून तर भाजपापर्यंत सगळेच IT सेलचे रोज हे काम करतात। रोज सकाळी एक पोस्ट टाकला जातो ज्यामुळे तुमचे माथे तुमच्या डोक्यातला विचार हक्काच्या लढाईच्या व्यतिरिक्त धर्मजातीच्या लढाईमध्ये लागला पाहिजे। तुम्हाला व्यवस्थित त्याच्यातून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे। मग इथल्या गरिबाच्या घराचा प्रश्न संपला पाहिजे, आमच्या डोक्यातून नसला पाहिजे। इथं शिक्षणाची अवस्था काय झाली ते आमच्या डोक्यात नसलं पाहिजे। इथं आरोग्यासाठी काय तळमळ करून मरतं, यवतमाळची एक 12 वर्षाची महिला ते हापसी दुरुस्त होत नाही म्हणून नदीवर जातं आणि नदीत डुबून मरतं। ही अवस्था भारताच्या 75व्या वर्षात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।